आज ऑफिस मध्ये नाही तर घरीच गुलाबजाम बनवायचा प्लॅन होता, कारण ऑफिस मध्ये 2-3च खायला भेटतात ना. आज घरी बनवतो आणि पोट फुगेपर्यंत खात बसतो. तर पहिल्यांदा मोठी परात घ्यायची आणि थोडीशी अशी वाजवायची. वाजवल्यानंतर मला एक पडलेला प्रश्न आहे आणि उत्तर द्या. गुलाबजाम गुलाब पण नसतो आणि जाम पण नसतो, मग गुलाबजाम का बोलतात? त्याचं उत्तर द्या, तोपर्यंत मी बालिश चाली करतो. अरे बापरे, उत्तर द्या फक्त कमेंट बॉक्स मध्ये. मग पिठात दूध टाकलं आणि माझा एक दुश्मन होता, त्याला अशी कालवून रगडवून त्या पिठावरती राग काढला. सर्व वयाने मोठं झालं असलं तरी अंगातली लहान पोरांसारखी चाले गेलेत नाही, म्हणून या पिठापासून नाग बनवला. पाऊस पडतोय, नागपंचमी पण आले. एकदा माझं गाणं ऐका. हे नागराजा आले तुझी आज नागपंचमी. कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा जर गाणं नागोबाने ऐकलं तर बिलातनं बाहेरच पडणार नाही नागपंचमीला, तिकडे तडपडून मरेल. मग पीठ मळून झालं, गोळे तयार करून झाले. ओ मागो ट्रू लव्ह. सारी साईडनी खाली पडलेली आणि मधीच चमकणारी कढई घेतली. याच कढईच्या बुडाला थोडीशी तापवली, अंदाज घेतला तापलाय काय. त्यानंतर गरम तेलामध्ये गुलाबजाम टाकले आणि त्यांचा कलर माझ्यासारखा डार्क होईपर्यंत फ्राय केली. मग सर्व पसारा आटपून आपले गरमागरम गुलाबजाम रेडी. गुलाबजाम गरम असतात, गुलाबजाम केली की भजी. आणि मीच खाणार होतो म्हणून चम्मचनी नाही भांडे घासायला मनात लागले असते. चला बाय बाय, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय, काळजी घ्या.